हॅलो फ्रेंड्स, तर गुड इव्हनिंग सर्वांना. तर आज खूप कंटाळा केला मी, नाही का. म्हणजे मी एक्सरसाइज, हेल्थ, हॅपीनेसचे डेली ब्लॉग्स टाकते. मॉर्निंगला मी आज खूप कंटाळा केला आहे, तर त्यामुळे ना मला एकदम हे आहे ना, हे बॉडी वगैरे सगळं बॉडीमध्ये पेन. कारण जेव्हा आपण एक्सरसाइज वगैरे चालू करतो त्यावेळेस आपण थोडं तरी डेली वर्कआउट करणं गरजेचं आहे. फक्त आज फ्रेश आवळा काल भेटला, मस्तपैकी आवळा ज्यूस, हे काय मस्त फ्रेश वगैरे वाटलं, थोडंसं कवळवून डेली हे तर रुटीनमध्ये आहेच. आणि नेमकं आज थोडी पण वर्कआउट नाही, थोडी पण. तर त्यामुळं काय प्रॉब्लेम झाला की हे माझं बॅक पेन वगैरे आहे ना, तर पूर्ण म्हणजे नाही का मसल्स हे पेन व्हायला लागले. तर त्यामुळे ना मला काय वाटतं की थोडं तरी डेली 5 मिनटं आपल्याला, तर आता इव्हनिंगचा टायमिंग आहे ना, त्यामुळे मी ना हे वालं तर एक दिवस पण फ्रेंड्स नाही का, म्हणजे जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही, आता 2 वीक्स, 3 वीक्स, 4 वीक्स, आता 6 मंथ होत आलेली ही आपण कंटिन्यू जी एक्सरसाइज करतो, एक दिवस पण स्किप करतो, एक दिवस पण. तर त्यामुळे पण अंग असं जडजड पडतं. हा काही कारण असलं तर आपण नाही केलं तरी चालतं, पण मी आज काही कारण नसताना पण थोडं स्किप केलं, तर पूर्ण बॉडीमध्ये हे मसल्स वगैरे. तर मी म्हटलं आता जाऊ दे, संध्याकाळची वेळ आहे तर हे थोडंसं हे वाली एक्सरसाइज करणं गरजेचंच आहे बाबा, नाहीतर मग कसं आहे हे सगळं पेन वगैरे परत. तर तो कंटाळा नाहीच करायला पाहिजे, मला तर असं वाटते. तर त्यामुळे थोडंसं संध्याकाळची वेळ आहे. आता ऑलरेडी काम सुरू झाले, मी क्लासेस वगैरे घेते, तर काम सुरू आहे. म्हणतो थोडेसे मूव्स वगैरे आपण करायलाच पाहिजे. सकाळी स्किप झालं तर संध्याकाळी थोडंसं. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की असं नाही की नाही केलं, मग कंटाळा करणं गरजेचं, आपल्या बॉडीला रक्तस्राव होणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे थोडं तरी मूव आपल्या बॉडीच्या आजारी वगैरे असलं काही कारणामुळे नाही का, नाही. पण मला वाटतं की एक्सक्यूज नाहीच पाहिजे आपल्या हेल्थ केअरसाठी. तर सकाळी मॉर्निंगला कंटाळा केला तर आता थोडंसं तरी मूव्स, हे फेस मसाज, हे 2-2 मिनटं व्हिडिओमध्ये मी थोडंसंच हे करते, पण मी ह्याला 10-15 मिनटं देतेच. तर आज कंटाळा केल्यामुळे ना आज बिलकुल म्हणजे आज काहीतरी मिस झाले, काहीतरी म्हणजे सुटलं आहे आपल्या लाईफमध्ये. तर तसं नको व्हायला. काही कारणामुळं सुटलं ते ठीक आहे, पण कंटाळा म्हणजे मी हटकून कंटाळा केला, त्यामुळं नाही करायला पाहिजे कंटाळा, मला तर असं वाटते. मी आज अशीच म्हणजे संध्याकाळी झाली, तर आता म्हणजे थोडंसं हेल्थ काळजी आपली घ्यायलाच पाहिजे, नाहीतर मग असे प्रॉब्लेम होतात. तर ओके फ्रेंड्स, तर मी हेल्थ, हॅपीनेस आणि एक्सरसाइजचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओज, आणि प्लीज हेल्थची तुम्ही पण काळजी घ्या. माझा म्हणायचा उद्देश नाही की मी माझंच ऐका, भरपूर व्हिडिओज आहेत कुणाचं पण आपण बघतो, तर चांगले चांगले व्हिडिओज आपण बघून आपण आपल्या हेल्थची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि मेन पॉईंट, आपले आजी आजोबा काय सांगायचे तेच सगळेजण सांगतात. म्हणजे आपल्या घरामध्ये पण खूप माझे एक आजोबा तर वैद्य होते, म्हणजे वैद्य बरोबर बोलले का मी, तर म्हणजे नाही का ते असं आयुर्वेदिक औषध वगैरे असं द्यायचे लहान आम्ही असताना पाहायचो, तर तेच मी फॉलो करते. कधी लिंबाचा काढा द्यायचे, कधी ओवा शेकणे, परत हे बारक्या बारक्या गोष्टी मी बघायचे ना, ते आता मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते. तर आपल्या घरामध्येच आपले आजी आजोबा नाही का, तर त्यांच्याच मी गोष्टी मी फॉलो करते. तर आज थोडंसं टाईममध्ये काय का असं ना बाबा, म्हटलं थोडंसं तरी आपले हे मूव्स वगैरे आणि आपले जुने लोक काय सांगायचे ते मी सगळं फॉलो करते. तर बरं वाटतं, काही हेल्थ इश्यू नाही, काय नाही. आपल्याला झाल्यानंतरच आपल्याला वाटतं की डोकं दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं, की ते नाही होऊन पण आपण डेली आपल्या रुटीनमध्ये सगळी काळजी घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं. तर कसे वाटतात व्हिडिओज, तर छान छान कमेंट्स करा. नो बॅड कमेंट्स. सगळ्यांच्या घरी महिला असतात, सिस्टर्स असतात, वाईफ, मदर. तर नो बॅड्स कमेंट्स फ्रेंड्स. तर छान व्हिडिओज आहे नाही आहे ते सांगा, आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. ओके फ्रेंड्स, बाय. थँक्यू सो मच.